मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि मुलांना दररोज नाश्त्याला व टिफिनला काय बनवायचं सुचत नसेल, तर हे प्रोटीनने भरपूर असं झटपट होणारं मस्त खमंग असं काकडी आणि पालकाचं थालीपीठ नक्की ट्राय करा. करायला खूप सोपं आहे, कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि चवीला तर इतकं भन्नाट लागते ना, की घरातील सर्वच जण खूप आवडीने खातील. मस्त मऊ लुसलुशीत असं होते, चवीलासुद्धा खूप छान लागते. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा तुमच्या आवडीच्या चटणीसोबत सर्व करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर थालीपीठ करण्यासाठी सर्वात आधी आपण वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी 10 ते 15 लसूण पाकळ्या, 4 हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने घेतले आहे. छान असं जाडसर कुटून घ्यायचं. तर आले, धने, जिरे, लसूण याचा मस्तसा ठेचा इथे मी करून घेतलेला आहे. आता थालीपीठ करण्यासाठी इथे मी काकडी स्वच्छ धुवून घेतली. काकडीचा वरचा देठाचा भाग कट करून घेतला आणि त्या किसणीने ही काकडी किसून घ्यायची. तर पूर्ण काकडी इथे मी किसून घेतली आहे. व्हिडिओमध्ये जे साहित्य सांगितलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये जवळ एक 5 ते 6 एवढी थालीपीठ तयार होतात. काकडी किसून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद, 1 चमचा पांढरे तीळ घातले आहेत आणि तयार केलेलं वाटण. आपण यामध्ये हिरवी मिरची घातली त्यामुळे इथे मी लाल तिखट नाही टाकत आहे. बारीक कापलेला एक मध्यम आकाराचा कांदा घातला आहे. स्वच्छ धुवून घेतलेली एक प्लेट भरून इतकी पालकाची पाने बारीक कापून घातली आहेत. आता यामध्ये 1 मोठी वाटी ज्वारीचं पीठ घातलं आहे आणि त्याच वाटीने 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता त्याच वाटीने पाव वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालूया आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. काकडीमध्ये भरपूर पाणी असते आणि पालकामध्ये सुद्धा, त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचा सैलसर असा गोळा मळून घ्यायचा. तर सुरुवातीला काकडीच्या रसामध्ये सगळं पीठ व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेत आहे आणि जर तुम्हाला यामध्ये पाणी नसेल टाकायचं तर पाण्याच्याऐवजी थोडंसं दही टाकलं तरी काही हरकत नाही. तर थोडं पाणी टाकून मस्त सैलसर असा गोळा याचा इथे मी करून घेतलेला आहे. आता हा पिठाचा गोळा झाकून न ठेवता लगेचच याची थालीपीठ करायची, नाहीतर नंतर या पिठाला पाणी सुटून ते सैल होऊ शकते. कॉटनचा एक कापड ओला करून घेतला आहे आणि त्या एक तयार पिठाचा गोळा घेऊन याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ सगळ्या बाजूने एकसारखं असं थापून घ्यायचं. थालीपीठ थापण्यासाठी आपला हातसुद्धा ओला करून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ थापायला खूप सोपं जाते. तर बघा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने व्यवस्थित असं हे थालीपीठ इथे मी थापून घेतलेलं आहे. थालीपीठ छान थापून झालं की यावरती थोडेसे पांढरे तीळ भुरभुरून घेऊया. तीळ भुरभुरून घेतले की पुन्हा थोडंसं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून तीळ थालीपीठला चिकटले पाहिजेत आणि अशा पद्धतीने थालीपीठाला छिद्र करून घ्यायची. आणि आता हे थालीपीठ आपण शेकून घेऊया. थालीपीठ शेकण्यासाठी तवा छान असा गरम करून घेतला आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम केली. थालीपीठाला आपण जिथे छिद्रे पाडून घेतली आहे तिथे व थालीपीठाच्या कडेने थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आहे, तुम्हाला जे आवडत असेल ते, आणि मीडियम गॅसवरती अलटपलट करून दोन्ही बाजूने मस्त खरपूस असं हे थालीपीठ शेकून घ्यायचं. करायला खूप सोपं आहे, अगदी झटपट तयार होते आणि चवीलासुद्धा भन्नाट असं लागते. आणि यामध्ये आपण पालक वगैरे टाकल्यामुळे थालीपीठ दिसायलासुद्धा खूप छान कलरफुल असं दिसते आणि सोबत पौष्टिकसुद्धा आहे. तर तुम्हीसुद्धा हे थालीपीठ घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. हे गरमागरम थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, आवडीच्या चटणीसोबत, लोणच्यासोबत सर्व करू शकता आणि मुलांना टिफिनमध्ये जर ही थालीपीठ दिले तर मुले पूर्ण डब्बा संपूनच आणतील. सिंपल मेजवानी मराठीच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत असे हे थालीपीठ होतात. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.